अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीचा वाद होता। या प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पुत्र वैभव हे उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथं आले। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी महेशवर गोळीबार केला। यामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। यावेळी गणपत गायकवाड यांनी 5 राऊंड फायर केले। सध्या गणपत गायकवाड यांना पोलीस ठाण्यात नेलं असून पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेमुळे कल्याण शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। फायरिंग झालेलं आहे, नेमकं काय प्रकार आहे हा? हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये हे दोघेही काही तक्रार देण्यासाठी आले होते। त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती। त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे। त्यामध्ये 2 लोक जखमी आहेत। त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे। ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स मिळतील। सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये ही फायरिंग झालेली आहे। ही प्रक्रिया सुरू आहे। आपल्याला डिटेल नंतर विस्तृतपणे सांगण्यात एकत्र आहेत सर, दोन्ही एकत्र कशा? सर हिंदी सर दोन्ही एकत्र कशासाठी आले? मामला है सर, क्या मामला है? क्या कशासाठी आले होते दोन्ही एकत्र? थामना सर, क्या मामला है? हिल लाइन पुलिस स्टेशन में महेश गायकवाड़ और गणपत गायकवाड़ दोनों का आपस में किसी इशू पे कुछ विवाद था। इसी कारण कुछ कंप्लेंट देने वो आए थे। उसी दरमियान दोनों में चर्चा चल रही थी। उसी दरमियान आमदार गणपत गायकवाड़ ने महेश गायकवाड़ और उसके साथियों पर गोलीबार किया है। उसमें 2 लोग जख्मी है और आगे की तहकीकात शुरू है। सर, कितने राउंड फायर झाले? पुलिस कितने राउंड फायर हुई? राउंड फायर है सर। सर, दोनों साइड से फायरिंग हुई बताया जा रहा है। पूरी डिटेल तहकीकात शुरू है। ये पूरा होने के बाद आपको डिटेल बताया जाएगा। सर, दोनों बाजूने फायरिंग झाली आहे। सर, दोनों बाजू से फायरिंग हुई ऐसी बात सामने आ रही है। फायरिंग एकाच बाजूने झाली अशी उपलब्ध CCTV फुटेजवरून दिसते, परंतु आता अधिक तपास सुरू आहे। त्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल। सर, कुठला वाद होता, काय नेमकं? क्या मामला क्या था सर? मामला क्या था सर? मामला क्या था? कशासाठी आले होते? मामला क्या था सर? तपास सुरू आहे, त्यामुळे सगळं रेकॉर्डवर आल्यावर आपल्याला डिटेल सांगण्यात येईल। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर।